स्पीड न्यूज लाईव्ह 24 प्रस्तुत पोलीस डायरी। कोल्हापुरात आज एक चांगला निर्णय या ठिकाणी झालेला आहे। स्वतःच्या जन्मदात्या आईचा खून करून तिचं काळीज खाणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली। हा जो खटला आहे तो खटला न्यायालयामध्ये ज्यांनी चालवला ते जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल या ठिकाणी आहेत। मी सरांचं स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या व्यासपीठावर या ठिकाणी स्वागत करतो। या खटल्याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, कशा पद्धतीने हा खटला चालला, गेली 4.5 वर्ष हा खटला न्यायालयामध्ये चालत होता आणि पैशाच्या म्हणजे दारूसाठी आईने पैसे दिले नाही म्हणून स्वतःच्या आईला चाकूने भोगसून तिच्या शरीरातले अवयव बाहेर काढून ते भाजून खाणारा हा नराधम जो स्वतःच्या आईच्या काळीज खाऊन एक महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना या निमित्तानं होती। आणि आज या घटनेचा निकाल अशा पद्धतीने जिल्हा सत्र न्यायाधीशांनी दिलेला आहे की खूप चांगल्या पद्धतीने दिलाय की त्या आरोपीला मरेतोपर्यंत शिक्षा फाशीची शिक्षा दिलेली आहे। नेमकी कशा पद्धतीची ही घटना आहे, हृदयद्रावक घटना आहे आईच्या बाजूने आणि जी क्रूर क्रमा म्हणतो, एक नराधम म्हणतो, जो मुलगा स्वतःच्या आईला ठार करून तिचं काळीज खातो आणि अशा पद्धतीची केस चालवणं सुद्धा एक आव्हानात्मक केस होती आणि गुंतागुंतीची होती, दुर्मिळ होती, दुर्मिळातली दुर्मिळ ही केस म्हणायला काय हरकत नाही। आणि ॲडव्होकेट विवेक शुक्ल यांनी हा जो खटला आहे तो चांगल्या प्रकारे चालवला आणि तो कशा प्रकारे चालवला, कशामध्ये कुठल्या तांत्रिक गोष्टीवरती त्यांनी भर दिला आणि ह्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली, त्या निमित्तानं आपण विवेक शुक्ल यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। मी तुमचं स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये स्वागत करतो। जो आज जिल्हा व सत्र न्यायालयानं आदेश जारी केला की जो सुनील रामा कुचकोरवी यानं स्वतःच्या जन्मदात्या आईला ठार मारून तिचं काळीज भाजून खाण्याचा एक क्रूरक्रम प्रयत्न केला आणि तो खटला आज जिल्हा व सत्र न्यायालयात कोल्हापूरमध्ये चालला। त्या संपूर्ण खटल्याचं कामकाज तुम्ही पाहिलं, कशा पद्धतीने तो गुन्हा घडला आणि तो दोषारोपपत्र ज्यावेळेला न्यायालयात आलं त्यानंतर ते कशा पद्धतीनं पुढं गेलं आणि त्या आरोपीला शिक्षा झाली। मला वाटते 2017 सालातले गणपतीचे दिवस होते। या गणपतीच्या दिवसाच्या धामधुमीमध्ये 28 ऑगस्ट 2017 दुपारी साधारण 12 ते 2च्या सुमारास ही घटना घडली। हा जो आरोपी सुनील कोचीकोरवी आहे, हा सुनील कोचीकोरवीला दारूचं व्यसन होतं आणि त्याच्या घरची पत्नी, त्याची मुलं ही त्याच्या दारूच्या व्यसनाला, त्याच्या तरेवाईक स्वभावाला कंटाळून घर सोडून निघून गेली होती। हा काही कामधंदा करत नव्हता आणि दारूचं तर व्यसन होतं। मग त्याची आई जी होती, तिचं नाव यल्लवा तिला सगळे म्हणायचे, तर या यल्लवाला पेन्शन होती। या पेन्शनमधनं तो पैसे मागायचा आणि पैसे जर दिले नाहीत आईनं तर दंगा धोपा भांडणं ही नेहमीची ठरलेली होती। त्या दिवशी असंच झालं, दुपारी 12-12:30च्या सुमाराला त्यांच्या घरातून भांडणाचा आवाज येत होता। ज्या घरामध्ये ही घटना घडली ते घर आईचं खरं म्हणजे, आईनं त्याला उदार मनानं आपल्याकडे ठेवून घेतलं होतं आणि तिथं तो मग राहत होता आणि मग पैसे मागत होता। आईनं कदाचित देण्यास नकार दिला असेल, कदाचित आईकडे पैसेही नसतील आणि मग त्यानं मारलं। तिथं गदारोळ ऐकून तिथनं एक छोटी मुलगी चालली होती, रक्षता नावाची। तिला हा प्रकार लक्षात आला। तिनं पटकन सुनीलचा भाऊ राजू कोचीकोरवी आहे त्याला जाऊन सांगितलं की सुनील काकानं यल्लवाला मारले म्हणून। चवळी अप्पा म्हणायचे तिला, चवळी अप्पाला मारले, तिचा खून केलाय आणि जरा बघ। हा राजू कोचीकोरवी
ताबडतोब त्याचा सख्खा भाऊ पळत आला तर आत त्याने बघितलं तर आतमध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये हे सगळं पडलेलं होतं, अवयव काढून पडलेले होते. त्याला म्हणजे हे बघितल्यानंतर सहन झाली नाही, त्याला उलटी झाली आणि आपल्या भावाच्या 2 मुस्काडीत त्यानं लगवलं, हे काय केलंस तू? आणि मग कुणीतरी पोलिसांना कळवलं, पोलीस आले, तिथं सगळा मॉब जमा झाला. मॉब जमा झाल्यानंतर सगळ्यांची एकच इच्छा होती की याला तिथल्या तिथं मारून टाकायचं. मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला, पोलीस स्टेशनला नेला. राजू थोडासा भानावर आल्यावर त्याची फिर्याद घेतली आणि मग तपासाला सुरुवात केली. घटनास्थळाचा जो पंचनामा केला तो अतिशय व्यवस्थितपणे पंचनामा केला. तर मलगुंडे नावाचे फौजदार आहेत त्यांनी तो केला. तर तिथे त्या खोलीमध्ये संपूर्ण रक्तच्या रक्त सांडलं होतं आणि तिचे काही त्या चवळी अप्पाचे अवयव काढून बाहेर ठेवलेले होते. हे जे अवयव बघितले म्हणजे उजवी बाजू तिची संपूर्ण कापलेली होती. निर्वस्त्र अवस्थेत ही चवळी अप्पा पडली होती. मग गुप्तांगावर तिच्या वार केलेले होते आणि तिचे स्तन कापून ठेवलेले होते. आणि मग हे बघितल्यानंतर म्हणजे पोलीस अधिकारी सुद्धा अगदी चक्रावून गेले. परंतु मग तिथं बंदोबस्त लावला. फिर्याद घेण्यासाठी मोरे साहेब पोलीस स्टेशनला गेले, त्याला घेऊन तिथं घटनास्थळाचा पंचनामा केला. आतले सगळे जे हे होते त्याचे छोटे छोटे सॅम्पल्स घेतले जे ह्याच्यासाठी रासायनिक पृथक्करणासाठी आवश्यक असतात ते सगळे घेतले. आतल्या खोलीत प्रवेश केल्यानंतर सगळ्यात धक्कादायक घटना होती. आतल्या खोलीत स्टोव्हजवळ चटणी, मीठ, तेल आणि आईचं काळीज होतं. बापरे. आणि हे खाण्याचं आणि त्याच्या तोंडाला रक्त लागलेलं होतं. त्याच्या अंगावर फक्त बरमुडा होती, बरमुडाला रक्त लागलेलं होतं. मग या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्याला अटक तर केलीच, पण हा घटनास्थळाचा पंचनामा अतिशय महत्वाचा ठरला. आणि या घटनास्थळात बारीक सारीक सगळ्या गोष्टी घेतल्यामुळं न्यायालयात खटला लढवत असताना हे सोपं झालं. काय आहे की ह्या खटल्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नव्हता. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्यामुळं परिस्थितीजन्य पुराव्यावरती हा सगळा डोलारा उभारलेला होता. आणि परिस्थितीजन्य पुरावा मग त्यामुळं पोलिसांची त्याच्यामध्ये कसोटी लागणार होती. कारण त्यातली एखादी छोटी लिंक जरी नाहीशी झाली तर त्यावरून आरोपी निर्दोष सुटू शकत होता. परंतु मोरे साहेबांनी पण बारीक सारीक गोष्टींचा विचार केला. घटनास्थळाचा पंचनामा, त्यानंतर आरोपीचे कपडे जप्त करून घेतले, त्या आजूबाजूच्या लोकांचे जबाब घेतले. आजूबाजूच्या लोकांमधला एक मयूर दासप्पा कंडले नावाचा इसम होता, त्याचा जबाब घेतला. चार्जशीट पाठवल्यानंतर त्या रक्षकाचा जबाब घेतला. तर हे 3 साक्षीदार मी न्यायालयात तपासले आणि त्यांच्यावर घटनास्थळावर आजचा पंचनामा या आणि डॉक्टरांचा पुरावा, डॉक्टरांनी पण तिचा मृत्यू कशामुळे झालेला आहे हे सांगितलं की तिच्या इतक्या इंजुरीज आहेत आणि ती कापून ठेवलेला जो भाग आहे त्याच्यामुळे त्या झालेल्या आहेत. त्या म्हणजे डॉक्टर जगताप आणि डॉक्टर थुवे असे हे 2 डॉक्टर आहेत. तर त्यांनी स्पष्टपणे कुठल्या जखमा मृत्यूपूर्वीच्या आहेत, कुठल्या जखमा मृत्यूनंतरच्या आहेत हे स्पष्टपणे अहवालात केलं. म्हणजे हे जे कापून काढणं वगैरे जे होतं हे सगळं मृत्यूनंतरचं, ज्याला आपण पोस्टमॉर्टेम इंजुरीज म्हणतो. आणि अँटेमॉर्टेम इंजुरीज म्हणजे याच्या आधीच्या. आणि मग या सगळ्याचा मधून झालेल्या रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला असं झालं. हे सगळे पुरावे झाले. न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल झालं. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर त्याच्यावरती पहिल्यांदा ते मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये दिलं जातं. मॅजिस्ट्रेट कोर्टातून मग ते पुढं खटला सत्र न्यायालयात वर्ग केला जातो. सत्र न्यायालयात तो वर्ग झाला. त्यानंतर रासायनिक पृथक्करणाचे अहवाल म्हणजे केमिकल अनालायझरचे रिपोर्ट जे आहेत
ते सगळे केमिकल अनालायझरचे रिपोर्ट हेही आले. DNA साठी सॅम्पल पाठवली होती पुण्याला, कारण इथे कोल्हापुरात DNA सॅम्पल घेण्याची सोय नाही आहे. तर ते DNAचे सॅम्पल आले होते आणि नंतर त्याचा चार्जशीट पाठवल्यानंतर तो DNAचे निकाल आले. त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलं की आरोपीची ही नेल क्लिपिंग्स आहेत ती, त्यानंतर त्याच्या हाताला लागलेलं रक्त, त्याच्या कपड्यावरचं रक्त, जमिनीवर पडलेलं रक्त हे यल्लव्वाचं किंवा चवळी अप्पाचं आहे, हे रासायनिक पृथक्करणामध्ये स्पष्ट झालं. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार करता परिस्थितीजन्य पुराव्यावर सुद्धा आरोपी दोषी आहे असं मानलं. त्यातूनच जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी ही शिक्षा. मग ह्या सगळ्या ह्याच्यावरती मध्यंतरी खटला सुरू झाला. खटला सुरू झाल्यानंतर हे गेल्या वर्षभरात करोनाच्या ह्याच्यामुळे ते सारखी दिरंगाई होत गेली. दिरंगाई झाल्यावर सुद्धा असं झालं की आरोपीचे पहिले जे वकील होते त्यांनी काम सोडून दिलं. ते काम सोडून दिल्यानंतर मग दुसऱ्या वकिलांची नेमणूक केली, कारण याला बचाव पक्षासाठी बचाव करण्यासाठी कोणी साक्षीदार म्हणजे कोणी वकील पुढे यायला तयार नव्हते. इतकं अमानुषपणे हे कृत्य केलं होतं. मग दुसऱ्या एका वकिलांची नेमणूक केली. त्यांनी पण अतिशय चांगल्या पद्धतीनं हा खटला हाताळला आणि 2 तारखेला न्यायालयानं आरोपीला दोषी ठरवलं आणि 6 तारखेला तुम्हाला याच्या शिक्षेवरती काही जर तक्रारी, आर्ग्युमेंट्स, युक्तिवाद करायचा असेल तर करा असं सांगितलं. त्याप्रमाणे मग या खटल्यामध्ये शिक्षा होईल याची खात्री होती. जरी परिस्थितीजन्य पुरावा असला तरी परिस्थितीजन्य पुराव्यावरून शिक्षा होऊ शकते हे सरकारी वकील म्हणून माझा चांगला अभ्यास आहे, म्हणजे आमच्या सगळ्याच सहकाऱ्यांचा आहे. बरोबर. आणि नेहमी दाखले ते देत असतात. आणि त्यानंतर मग माझ्या पुढचा जो टास्क होता तो अतिशय महत्त्वाचा होता की या कामामध्ये शिक्षा ही जन्मठेपेची होऊन उपयोग नाही, कारण असं म्हटलं गेलंय की लाईफ इम्प्रिझनमेंट इज अ रूल, म्हणजे जन्मठेप ही सर्वसामान्यपणे दिली जावी, पण फाशी ही रेअरेस्ट ऑफ रेअर, दुर्मिळातील दुर्मिळ घटना असेल तर द्यावी. आता दुर्मिळातील दुर्मिळ घटना कसं हे करायचं, तर एखाद्या असहाय्य स्त्रीवरतीचा केलेला खून, त्यानंतर सिरियल किलिंग्स जी असतात ती सिरियल किलिंग्स असली तर, किंवा अत्यंत अमानवीपणानं काही केलेलं असेल तर, असे वेगवेगळे क्रायटेरिया आहेत ते विचारात घ्यावे लागतात. सुप्रीम कोर्टाचं 1980 सालचं बचन सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब असा एक न्यायनिवाडा आहे, ज्याच्यामध्ये ही सगळी प्रिन्सिपल्स दिलेली आहेत की फाशीची शिक्षा कधी द्यावी. त्या सगळ्यामध्ये हे बसतं. आणि हा बचन सिंगचा 1980चं जे निकालपत्र आहे ते आज 2021 पर्यंत ते मानलं जातं. त्याच्यावरती तो फाशीवरचा माइलस्टोन जजमेंट असं म्हणता येईल. आणि युक्तिवादामध्ये तसे काहीतरी दाखले दिले. माझ्या युक्तिवादामध्ये मी तो बचन सिंग वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, बचन सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब, माचो सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब, जगमोहन वर्सेस स्टेट. जगमोहन वर्सेस स्टेट या खटल्यामध्ये फाशीची शिक्षा भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये योग्य आहे की ती घटनाबाह्य आहे असा खटला होता तो. त्यामध्ये तो जगमोहन विरुद्ध स्टेट या खटल्यामध्ये फाशीची शिक्षा देणं योग्य आहे असं धरलं. यानंतर या बचन सिंगच्या निकालपत्रामध्ये सुद्धा तो मुद्दा मांडला गेला. खरं म्हणजे तो मुद्दा आधी नव्हता, परंतु तो मांडला गेल्यानंतर त्यावेळेचे आपले तत्कालीन अटॉर्नी जनरल सोली सोराबजी साहेब जे होते त्यांनी म्हटलं मी या पॉईंटवर सांगायला तयार आहे, हे घटनापीठाकडे वर्ग केलं तर आणि लांबणीवर पडेल. आणि मग त्यांनी अतिशय सुरेख सगळं त्याच्यावरती हे केलं. विरुद्ध बाजूला सिरवईंसारखे मोठे वकील होते आणि त्याचे जे मापदंड आहे ते तिथून पुढे पाहिले जातात. आज आता मी 2019 सालातली खुशवंत सिंग वर्सेस
स्टेट ही जी केस दिली त्यात सुद्धा बचन सिंग आणि माचो सिंग यांचा उल्लेख. नक्कीच या सगळ्या खटल्यामध्ये जो खटला तुम्ही चालवला त्या खटल्यामध्ये ती जी साक्षीदार ह्याच्यामध्ये किती तुम्ही तपासले गेले? मी एकूण 12 साक्षीदार तपासले. अच्छा. त्यातले 3 हे घटनास्थळाच्या आजूबाजूचे होते. अच्छा. पंच होते. अच्छा. आणि 3 पोलीस अधिकारी होते. जे तत्कालीन पोलीस निरीक्षक शाहूपुरी पोलीस ठाण्याला होते संजय मोरे, यांची साक्ष पण तुमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची? त्यांची साक्ष महत्वाची होती. त्यांनी काय काय केलं, कोणत्या कोणत्या काळजीपूर्वक बाबी केल्या, हे पण अतिशय महत्वाचं होतं आणि त्यांनी काळजीपूर्वक तपास केला. नक्की सर, या सगळ्या खटल्यामध्ये गेली 30 ते 35 वर्ष तुमची वकील क्षेत्रातली फार मोठे अनुभव आहे. तुम्ही ज्येष्ठ वकील आहात इथले कोल्हापुरातले. तुमच्या या संपूर्ण जो अनुभव आहे त्यामधली ही पहिली शिक्षा आहे का? हा, जन्मठेपेच्या शिक्षा भरपूर झालेल्या आहेत, परंतु फाशीची शिक्षा ही पहिलीच आहे. माझ्या कारकिर्दीत पहिलीच आहे. नक्कीच हे अशा पद्धतीचं अमानवी कृत्य जे चुकीच्या, म्हणजे काळजाचा तुकडा, आई आपल्या मुलाला काळजाचा तुकडा मानते आणि तोच मुलगा स्वतःच्या आईला ठार मारून तिचं काळीज भागून खाण्याचा प्रयत्न करतो. अशा या नराधमाला आज कोल्हापूर सत्र न्यायालयानं शिक्षा दिली. हा संपूर्ण खटला आपल्या कोल्हापूरचे ज्येष्ठ वकील विवेक शुक्ल यांनी चालवलेला आहे. त्यांचं या निमित्तानं स्पीड न्यूज लाईव्ह 24 आणि कोल्हापूरच्या वतीनं आम्ही तुमचं अभिनंदन करतो सर. जाता जाता तुम्ही या सगळ्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर लोकांना काय उपदेश द्या? प्रत्येक खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून आम्ही शिक्षा मिळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो. त्याच्यासाठी चार्जशीट आल्यानंतर बारीक त्याचं अवलोकन करतो. बऱ्याच वेळेला आम्हाला काही वाटलं तर त्याप्रमाणे दुरुस्त्या करून घेतो आणि मग नंतर ज्यावेळेला खटला चालतो त्यावेळेला साक्षीदार, आर्ग्युमेंट्स वगैरे हे सगळं झाल्यानंतर शिक्षा मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. मी असो किंवा माझे अन्य सहकारी असो, की शिक्षा कशी मिळेल यासाठी अगदी आम्ही तळमळीनं पाहतो. आणि जर शिक्षा झाल्या नाहीत तर या समाजावर जरब राहणार नाही अशी एक नक्की धारणा आहे. उदाहरण द्यायचं झालं तर इचलकरंजीमध्ये काही वर्षापूर्वी इतका गुन्ह्यांचा सुळसुळाट झाला होता आणि तिथं एक न्यायाधीश आले होते आणि त्यांनी इतक्या शिक्षा दिल्या. त्या शिक्षा दिल्यानंतर इचलकरंजीचा क्राईम रेट कमी ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळं शिक्षा मिळाल्यानंतर समाजावर वचक राहतो आणि एक असा समज झालेला आहे की काय आहे, मारलं तरी काय 14 वर्षांनी परत यायचं आहे. तर ज्या वेळेला असा मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते त्यावेळेला नक्की असा विचार होतो. त्यांना असं वाटतं, गुन्हेगारांना मनातून वाटतं की अरे बाबा मला जर फाशी झाली तर काय. आणि मग त्याच्यापासून कदाचित ते थोडेसे घाबरून राहतात. म्हणून जितक्या शिक्षा जास्त तितकी गुन्हेगारी कमी होईल असं मला स्वतःला वाटतं. नक्कीच सर, मला पण असं एक वाटतं आणि कोल्हापूरच्या जनतेला पण असा एक प्रश्न पडलेला आहे की मरेपर्यंत शिक्षा फाशीची, नेमकी ही फाशी शिक्षाची प्रोसेस कशी असणार आता? आता फाशी दिल्यानंतर आपल्या तरतुदींप्रमाणे, घटनेतील तरतुदीप्रमाणे हे जे निकालपत्र आहे हे निकालपत्र आज ताबडतोब मुंबईला गेलं असेल. या मुंबईला हायकोर्टाकडे ते पाठवलं जातं. हायकोर्टानं जोपर्यंत ही शिक्षा कन्फर्म करत नाही तोपर्यंत फाशी दिली जात नाही. मग हायकोर्टानं ही शिक्षा कन्फर्म केली की त्यानंतर मग फाशीच्या अंमलबजावणीची सोय किंवा पुढची अंमलबजावणी सुरू होते. पण मग हायकोर्टाच्या निकालाविरुद्ध सुप्रीम कोर्टात अपील करता येतं. सुप्रीम कोर्टाच्या अपिलामध्ये फाशीची शिक्षा कायम झाली तर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करता येतो आणि राष्ट्रपतींच्याकडच्या दयेच्या अर्जाचा ज्या क्षणी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज येतो त्यावेळेला शिक्षा थांबवली जाते. म्हणून मग ते तुम्ही बघितलं असेल की निर्भया खटल्यामध्ये अनेक आरोपी होते. मुकेश वर्सेस एनसीटी दिल्ली असा तो हे होता. त्याचं जे निकालपत्र आहे ते 78 पानांचं आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा न्यायालयानं असं बघितलं होतं की ज्या थंड डोक्यानं आरोपी कृत्य करतात
आणि म्हणजे मारत असताना त्यांना आणि मारल्यानंतर जेव्हा पश्चाताप होत नाही तेव्हा कोणत्याही वेळेला जन्मठेपेची शिक्षा ही अपुरीच आहे, त्यावेळेला फाशीच दिली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालय म्हणतं. आणि म्हणून ते विचारात घेऊन न्यायालयाने आज अशा पद्धतीची शिक्षा दिली. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही या संपूर्ण खून खटल्याची माहिती आम्हाला दिली आणि तुम्ही हा खून खटला कशा प्रकारे चालला आणि कशा प्रकारे शिक्षा त्याला त्या ठिकाणी ठोठावण्यात आली हे सगळं आपण ॲडव्होकेट विवेक शुक्ल यांच्याकडून जाणून घेतलं आणि त्याबद्दल त्यांनीही आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी ही माहिती सविस्तर आम्हा सगळ्यांना दिली. त्याबद्दल सर धन्यवाद. नमस्ते. स्पीड न्यूज लाईव्ह 24 प्रस्तुत पोलीस डायरी.